नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण घरच्या घरी ब्रेड पिझ्झा बनवणार आहोत। तर रेसिपीला सुरुवात करूया। आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा। तर रेसिपीला सुरुवात करूया। एक कांदा घेतला बारीक कट करून, एक टोमॅटो आणि शिमला मिरची घेतली इथे। तर बारीक कट करून घ्यायचे आपल्याला। इथे मी बारीक कट करून घेतले। त्यानंतर इथं आपण सॉस बनवून घेऊ। तर सॉस बनवण्यासाठी मी इथे शेजवान चटणी घेते। तिथे मी 2 चम्मच शेजवान चटणी घेणार आहे। तिथे आपल्याला 2 चम्मच शेजवान चटणी घ्यायची। त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला मेयोनीज टाकायचे 1 चम्मच। इथे मेयोनीज टाकणार आहे मी इथे 1 चम्मच। त्यानंतर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये पिझ्झा सॉस घेतला मी 1 चम्मच। आता हे सर्व एकत्र मिक्स करायचे। छान असं एकत्र मिक्स करून घ्यायचं। पूर्णपणे एकत्र असं मिक्स झालं पाहिजे। या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं। तापायला ठेवलं आहे। तवा तापल्याच्या नंतर याच्यामध्ये बटर टाकायचं आपल्याला। तर बटर आपल्याला सर्व तव्याच्या साईडला लावून घ्यायचे आणि याच्यावरती आपल्याला ब्रेड ठेवायचे। त्यानंतर याच्यावरती जे ब्रेड आहेत ना आपले ते ठेवायचे। तर आपल्याला एक साईड छान भाजून घ्यायची। एकच साईडने ब्रेड भाजायचे आपल्याला, दोन्ही साईड भाजायचे नाही। तर कमी गॅसवरती छान अशी एक साईड कडक करून घ्यायची। तर इथे एक साईड आपली ब्रेडची ह्या पद्धतीने भाजून घ्यायची, पाहू शकता। आणि आता एका प्लेटमध्ये हे सर्व ब्रेड काढून घ्यायचे। ते एकच साईड भाजून घ्यायची ब्रेडची। सॉस बनवलं होतं ना, जी साईड आपण भाजून घेतली त्या साईडला सॉस लावून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने। जास्त पण नाही लावायचा, नॉर्मलमध्ये मीडियममध्ये लावायचा आहे सॉस। ह्या पद्धतीने सर्व ब्रेडला सॉस लावून घ्यायचा आहे। ह्या पद्धतीने हे पण लावून घ्यायचे असं। मी ते सर्व ब्रेडला लावून घेतलं। त्यानंतर याच्यावर आपण जे कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची कट करून घेतली ती याच्यावरती पूर्ण टाकून घ्यायची या पद्धतीने। आता तुम्हाला वाटलं तर तुम्ही याच्यामध्ये अजून ब्रेड घेऊ शकता। तर या पद्धतीने सर्व ब्रेडवरती टाकून घ्यायचं आपल्याला छानपैकी असं। त्यानंतर शिमला मिरची टाकायची या पद्धतीने छान असं आपल्याला ब्रेडवरती टाकून घ्यायचे। तर परत आपल्याला तव्यावरती बटर लावून घ्यायचे सर्व बाजूने। या पद्धतीने परत बटर लावायचे। त्याच्यानंतर आपण जे ब्रेड बनवले होते ते याच्यामध्ये तव्यावरती आपल्याला ठेवायचे। गॅस फक्त कमी ठेवायचा आहे, गॅस फुल नाही करायचा आहे। तर या पद्धतीने ब्रेड ठेवायचे। त्यानंतर आपल्याला याच्यावरती चीज टाकायचे। त्यासाठी मी इथे छोटी किसणी घेतली। छोटी किसणीने मी इथे चीज किसून घेते आणि टाकते याच्यावरती। तर चीज ऑप्शनल आहे, जर आवडत नसेल तुम्ही स्किप करू शकता, नाही टाकलं तरी चालेल। पण चीजने छान लागतो पिझ्झा। आपण इथे ब्रेड पिझ्झा बनवतोय चीज, तुम्ही ह्या पद्धतीने बनवू शकता। या पद्धतीने मी इथे चीज टाकून घेते सर्व बाजूने। त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचे, म्हणजे भाज्या आतून छान शिजतात। या पद्धतीने झाकण ठेवायचे, कमी गॅसवरती ठेवायचे, गॅस फुल नाही करायचे आपल्याला। ते 3 ते 4 सेकंद असंच ठेवायचे। 2 ते 3 सेकंद झाले तर पाहू शकता छान असा आपला ब्रेड पिझ्झा बनवून तयार झाला। एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। छान अशा मेल्ट झाल्या त्याच्यामध्ये भाज्या, हे पहा या पद्धतीने। या पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा, खूप छान ब्रेड पिझ्झा लागतो आणि एकदम झटपट तयार होतो। अगदी कमी साहित्यामध्ये घरच्या घरी आपण बनवू शकतो। रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा।